माझ्याकडे येणारी जी मंडळी आहे ती साधारण 50 ऍव्हरेज किंवा 50 ओलांडलेल्या टप्प्यातच असतात. तोपर्यंतची ही जी सगळी मंडळी आहेत ती सगळ्या त्यांना ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्या दृष्टीने वाटतात इंटरेस्टिंग त्या सगळ्या करण्यात, त्या चुका करण्यामध्ये सगळे पैसे, मेंटल रिसोर्सेस सगळे घालवतात आणि 50 नंतर ऑर्गनाइज इन्व्हेस्टमेंट, वेल मॅनेज इन्व्हेस्टमेंट या पर्यायाकडे वळायला लागतात. पण ह्यामध्ये होतंय काय मित्रांनो, माणसाचा ॲफेफेनिक मेंदू, पॅटर्न शोधणारा हा जो मेंदू आहे, हा आपला पॅटर्न शोधणारा मेंदू आपल्याला वाटेल त्याप्रमाणे पॅटर्न लावत असतो आणि ह्याचा अभ्यास करून मोठे गुंतवणूकदार मंडळी काय करत असतात, जी टोपीवाला आणि माकडांची गोष्ट आपल्याला शाळेत शिकलेलो ना, की सगळ्या टोप्या माकडं घेऊन जातात, मग नंतर टोपीवाला एक टोपी आपशी आपटतो आणि माकडं सगळ्या टोप्या खालती आपटतात. ही गोष्ट शेअर बाजारात सतत चालू असते. कारण सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुका केलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी हिरा विकत घेतलाय, टोपी विकत घेतली आहे की दगड, हे त्यांना माहितीच नसेल, तर एक नुसती बातमी जरी सोडली तरी हे सगळे टोप्या आपल्या आपटून मोकळे होतात आणि या सगळ्यांना पुन्हा मोठे इन्व्हेस्टर्स ताब्यात घेतात.